तर आज आपण आलोय इस्कॉन टेम्पल खारघर येथे. हे आशिया खंडातील सेकंड लार्जेस्ट टेम्पल आहे. मंदिरात प्रवेश केल्यावरती उजव्या बाजूला चप्पल काढण्याची सोय केलेली आहे. चप्पल काढल्यावर टोकन मिळतं, पण सध्या टोकन बंद आहेत. त्यामुळे तुम्हाला एक नंबर सांगतात. मंदिराचं काम चालू असल्यामुळे तुम्हाला दोन्ही बाजूला कन्स्ट्रक्शन वर्क दिसेल. प्रवेश केल्यावरती प्रत्येक वळणावरती तुम्हाला असे स्टॉल दिसतील. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या मनाने देणगी देऊ शकतात किंवा लाईफटाईम मेंबरशिपसुद्धा घेऊ शकतात. मंदिरात जाण्यासाठी स्टेअरकेस आहे, पण जर तुम्ही हँडिकॅप असाल किंवा सीनियर सिटिझन असाल, तर मंदिरात जाण्यासाठी लिफ्टची सुद्धा सोय आहे. आणि जसं-जसं तुम्ही जवळ जाल, तसं तुम्हाला पंचतत्व महामंत्राचा आवाज ऐकू येईल. हरे राम 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 हरे हरे. मंदिरात 12 महिने 24 तास गर्दी असते, पण मंदिराचा ओपन होण्याचा टाईम आहे सकाळी 4:30 ते दुपारी 1. दुपारी 1 ते 4:15 मंदिर बंद असते. त्यानंतर 4:15ला मंदिर ओपन होते. ते रात्री 9 पर्यंत मंदिर चालूच असते. मंदिराच्या आवारात कृष्णाच्या मूर्तीचे फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. मंदिरात तुम्हाला कृष्णासोबतच राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची सुद्धा मूर्ती दिसते. मंदिराच्या भिंतीवर काढलेली प्रत्येक कलाकृती काहीतरी इतिहास सांगून जाते. मंदिराचा गाभारा एवढा मोठा आहे की तिथे 8,000 लोक सहज मावतील. श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या समोर अगदी विरुद्ध बाजूला स्वामी प्रभुपाद यांची अगदी रेखीव आणि जिवंत अशी मूर्ती बनवलेली आहे. ती मूर्ती इतकी सुरेख आहे की तुम्हाला वाटेल ते खरंच तिथे बसलेले आहेत. पंचतत्व मंत्र जर तुम्हाला पाठ नसेल तर तिथे लिखित स्वरूपात आहे. त्याला बघून तुम्ही नामजप करू शकता. माझं तर दर्शन झालं आणि मी गाभाऱ्यात बसून थोडा शांततेचा अनुभव घेतला. मागेच काही भक्त कृष्ण भक्तीत तल्लीन होऊन गरबा खेळत होते. मंदिराच्या पहिल्या मजल्यावरती मॅचलेस गिफ्ट शॉप आहे. तिथे कृष्णाशी संबंधित विविध प्रकारचे गिफ्ट्स ठेवलेले आहेत. इस्कॉनमध्ये आल्याची आठवण म्हणून किंवा प्रियजनांना भेट देण्यासाठी तुम्ही इथून खरेदी नक्की करू शकता. मला तर लागली होती भूक. मंदिराच्या कॅम्पसमध्ये खाण्याची सुविधा सुद्धा आहे. ग्राउंड फ्लोअरला तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता, तसेच फर्स्ट फ्लोअरला जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे. आणि शेवटचं पण महत्त्वाचं, जाता जाता इथला प्रसाद घ्यायला विसरू नका. प्रसादामध्ये तुम्हाला खिचडी किंवा हलवा या दोन्हीपैकी एक वस्तू मिळते, पण त्याची टेस्ट अप्रतिम असते. माझं तर दर्शन झालंय. तुम्ही कधी येत आहात?